चंदनबाग चौधरी कंपाऊंड भोसले बिल्डिंग वासुपूजा बिल्डिंग। चौधरी कंपाऊंड हे भोसले बिल्डिंग इथे रस्त्याचं एक म्हणजे 1 करोडचं फंड आहे। तो 1 करोडच्या फंडच्या माध्यमातून आणि बाजूला गटरच्या माध्यमातून 1.5 करोडचा असं ह्या परिसरातला फंड आहे। त्या माध्यमातून आज एक गणपतीच्या आत रस्ता व्हावा थोडासा म्हणून ते ओपनिंग ओपनिंग करण्यात आलेलं आहे। आणि त्यात एक चांगला म्हणजे फंड पूर्ण शहर काटेकर साहेबांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आम्ही फंड आणलाय। सगळे रोड आहेत इथूनचे जेवढे बहुतेक रोड आहेत ते सिमेंट कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत। म्हणजे इथे कुठे 8 करोडचा आहे, कुठे 6 करोडचा आहे, कुठे 2 करोडचा, पण आता काम चालू आहे, अर्धे काम होणार आहे। तरी पण मी जनतेला सांगतो का आता फक्त 1-2 महिने तुम्ही फक्त हे करा, थोडा त्रास आहे तो त्रास सहन करा, कारण का सगळे रोड आपण पास करून ठेवलेत। प्रत्येक दिवशी का प्रत्येक वेळा होणार नाही। आता हे झाल्यात कारण का आधी रोड झालेले आहेत, काही रोड उरलेत ते आता करायचे आहेत, तर ते आता त्या माध्यमातून 1-2 महिन्यातच सुरू होतील, नाहीतर ते पूर्ण होतील काही रोड। तर तुम्ही थोडंसं शांती घ्या, सगळे रोड आपले चांगले होणार आहेत। कारण का पहिल्यासारखं एक डांबरी रोड राहणार नाहीत। डांबरी झाले का परत प्रत्येक वर्षी खड्डे होणार, ते खड्डे होणार नाही। कारण का हे रोड एकदा झाले का 10-20 वर्ष आपल्याला पण आपल्या इथे आपल्या परिसरात कुठलाही त्रास होणार नाही। या माध्यमातूनच आम्ही सगळे सिमेंटचे रोड आणलेले आहेत। तरी पण आपण थोडं त्याचा त्रास सहन करा, बस एवढे 2 शब्द बोला। वासुपूजा बिल्डिंग भोसले बिल्डिंग पर्यंतचा जो रस्ता आहे शिवतीर्थ मित्रमंडळाच्या कार्यालयापर्यंत RCC महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत सेवा सुविधा अंतर्गत माननीय आमदार महेशजी चौगुले साहेबांच्या प्रयत्नाने हा रस्ता काँक्रिटीकरणाचा आज भूमिपूजन झालेला आहे। या ठिकाणी आमच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ जे आहेत ते आज ठिकाणी उपस्थित आहेत। आज जो भूमिपूजन सोहळा झालेला आहे तो वासुपूजा बिल्डिंग ते शिवतीर्थ मित्रमंडळाच्या कार्यालयापर्यंत होणार आहे। येणारा गणेशोत्सव आहे, या परिसरामध्ये सगळीचकडे रस्त्यांची कामं चांगल्या प्रकारे चालू आहेत, परंतु लोकांनी सगळ्यांनी एक संयम ठेवला पाहिजे। हे काम होणं एकदाच होणार आहे। डांबरचं कसं ते लाटलं का चालले, परंतु याच्यासाठी फार आपल्याला हे प्रयत्न करायला लागतील, सगळ्यांनी जपलं पाहिजे। आणि हे काम जे होणार आहे काँक्रीटचं हे कायमस्वरूपी काम होणार आहे। आणि आता सगळ्यांना प्रत्येकाला वाटते आमची गल्ली काँक्रीटची झाली पाहिजे, त्या माध्यमातून महेश चौगुले साहेबांना आम्ही विनंती केली, त्या प्रयत्नाने आता सुरू होत आहे। आज जो भूमिपूजन झाला या ठिकाणापासून तर ते आपल्या शिवतीर्थ मंडळाच्या कार्यालयापर्यंत होणार आहे। आणि बाकीचं जे उर्वरित आहे ते गणेश उत्सवानंतर होईल। परंतु या ठिकाणी असलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना माझी विनंती असेल की आपण सर्वांनी गणेश उत्सवाचा विचार करून येत्या 8-10 दिवसामध्ये काम कंप्लीट करण्याची तुम्हाला माझी विनंती असेल, कारण या विभागात राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही पाहिजे। यासाठी आमचे दोघांचे नेहमी प्रयत्न असतात आणि ते प्रयत्नातून आपल्या कामतगृहाचा संपूर्ण कायापालट आज या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। सगळे कानाकोपऱ्यामध्ये थोडंफार काने पण काम चालू आहे। तर महेश चौगुले साहेबांनी या ठिकाणी भूमिपूजन केले, त्यांचं धन्यवाद। उमाकांतजी राठे साहेब या ठिकाणी उद्योगपती आहेत, त्यांचं माजी इन्स्पेक्टर सूर्यकांतजी पवार, जयवंतजी प्रसिद्ध जयवंतजी आहेत, आपल्या पद्मश्री समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण मास्टर आहेत, सर्व या ठिकाणी मान्यवर आहेत, शिवतीर्थ मंडळाचे कार्यकर्ते आहेत, घाडगे जे आहेत, सर्वांचा आभार आहे। हा तुम्हाला आम्ही एक शाश्वती देतो की लवकरात लवकर करून घेऊ रस्ता, परंतु त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, कारण बरेच समजलं आम्हाला त्रास होते म्हणून तक्रारी पण आल्या। याच्यामध्ये त्रास कुठल्याही प्रकारचा होणार नाही आणि आपली गल्ली सुधारते, आपणही सहकार्य करायचं आहे, एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।